ज्या मातेचं एवढं सामर्थ्य आहे की क्षणात बालकं करण्याचं, त्याला श्री गुरुचरित्र 5वा वेद म्हणतात. आणि त्याचं वाचन करताना राजा नाही म्हणून केव्हा तरी वाचून जाणं, केव्हा तरी त्याचं पारायण कसं तरी करणं हे आपणाला शोभणारं नाही. म्हणून त्याच्या ज्या वेळा आहेत त्या वेळा आहेत सकाळी भोपाळीनंतर सामुदायिक वाचनात. पुण्यवंत आणि भाग्यवंत लोक त्याच वेळी वाचन करतील, एरवी नाही. हे पुन्हा पुन्हा सांगण्याची वेळ येऊ नये. आणि ज्यांना वाचायचंच असेल तर ते पाट्या टाकल्यासारखं वाचून उपयोग नाही. पूर्वी पहाटे 5 वाजता कोणी वाचून गेला की दुसऱ्या दिवशी त्या आसनावर यायचं. याला गुरुचरित्र वाचन म्हणत नाही. सामुदायिक ऐक्य, सामुदायिक बांधिलकी, सामुदायिक सहजीवन ज्यात नाही त्यात स्वामी नाहीत, त्यात स्वामी नाहीत. त्या मारुती रायानं तो जसा तो हार चावून त्यात सांगितलं अशोकवनामध्ये, यात राम नाही म्हणून, तसं त्यात स्वामी नाही. जिथे असंख्य लोक एकत्र आलेले आहेत तिथे स्वामी आहे. म्हणून आपणाला शंका निरसन करण्याला ही नामी संधी मिळालेली आहे की मग जिथे कमी संख्या आहेत तिथे साप्ताहिक सेवा केंद्रांनी मिळून 4-2 केंद्रांनी मिळून एक ठिकाण निवडावं आणि त्या ठिकाणी श्री गुरुचरित्र पठण मोठ्या संख्येनं करावं. म्हणजे यात आपली सामुदायिक एकता, राष्ट्रीय एकात्मता ही लोकांना दिसेल. हे लोक एकजुटीनं वागतात. इथे बोट घालायला नको. जिथे बेकी आहे तिथे कोणी बोट घालतं आणि कार्याचा विध्वंस करतं. म्हणून आपणाला निवेदन आहे की आपण आपली एकात्मता, भारतीयांची एकात्मता जगाला दिसू द्या. म्हणून तुम्ही साप्ताहिक सेवा केंद्र एकत्र करा. प्रत्येकाला मनोमनी संदेश द्या की आपणाला नामसप्ताहाला सामुदायिकरित्या त्याचं वाचन, पठन, मनन, चिंतन. ज्यांना गुरुचरित्र वाचायचं ते गुरुचरित्र वाचतील. ज्यांना गुरुचरित्र शक्य नाही नोकरी उद्योग धंद्यामुळं, त्यांच्यासाठी बऱ्याच जागा रिकाम्या आहेत. प्रहरी